सामान्य काळातील 33वा रविवार वर्ष पहिले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आणि प्रिय पालकांनो, आपल्या कुटुंबातील लहान मुलं ही परमेश्वराकडून आपणास लाभलेली अनमोल अशी देणगी आहे. आपल्या हाताची पाची बोटं ही सारखी नाहीत, तशीच एका आईवडिलांची मुलं ही सारखी असू शकत नाहीत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये फरक हा असतोच. त्यांची बौद्धिक पातळी कमी अधिक प्रमाणात असू शकते. एक शांत स्वभावाचा तर दुसरा चंचल असू शकतो. एक खूप ॲक्टिव्ह, खूप टॉकेटिव्ह असू शकतो, तर दुसरा क्वाईट अगदी शांत स्वभावाचा असू शकतो. एक हस्तकलेमध्ये, आर्टमध्ये अभिरुची घेणारा, तर दुसरा मैदानी खेळामध्ये, आउटडोर गेममध्ये आवड असणारा. एखादा म्युझिकमध्ये आवड असणारा, तर दुसरा नृत्यामध्ये आवड असणारा असू शकतो. एक तल्लख बुद्धीचा तर दुसरा ॲव्हरेज इंटेलिजंट किंवा मंद बुद्धीचा स्लो लर्नर. त्याची कमी अधिक प्रमाणात आकलन शक्ती, ग्रास्पिंग कपॅसिटी ही असू शकते. काही सुदृढ तर काहीकांच्या बाबतीमध्ये शारीरिक मानसिक व्यंग, डिफेक्ट, डिफॉर्मिटी किंवा डिझबिलिटी असू शकते. काही जण हायपर ॲक्टिव्ह असतात. प्रिय पालकांनो, आपला मुलगा हुशार असो किंवा स्लो लर्नर असो, बोलका असो किंवा अबोल असो, ॲक्टिव्ह असो किंवा चंचल असो, सुदृढ असो किंवा विकलांग असो, शांत असो किंवा मस्ती करणारा असो, ही सारी मुलं ही परमेश्वराकडून आपणास लाभलेली, परमेश्वराकडून आपणास मिळालेली देणगी आहे. आणि त्यांनी ते देणगीच्या रूपामध्ये आईवडिलांच्या स्वाधीन केलेली आहेत. आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचा सामाजिक विकास, त्यांचा मानसिक विकास, त्यांचा नैतिक विकास, त्यांचा शैक्षणिक विकास, त्यांची आध्यात्मिक प्रगती आणि त्यांचा ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती प्रयत्न करतो. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या कॅरेक्टर फॉर्मेशनसाठी आपल्या मुलांमध्ये मूल्यांची बांधणी व्हावी, चांगली तत्व प्रणाली त्यांना आत्मसात करता यावी, म्हणून आपण जेवढे श्रम, जेवढी मेहनत घेतो, त्यांच्यासाठी किती वेळ देतो, त्यांच्यासाठी आपण किती वेळ काढतो, आपल्या मुलांसाठी आपण किती अवेलेबल असतो, किती वेळ आपण आपल्या मुलांच्या सहवासामध्ये, संपर्कामध्ये राहतो. एक आई म्हणून, एक वडील म्हणून आपल्या मुलांची आपण कितपत जबाबदारी स्वीकारतो आणि ती जबाबदारी कितपत प्रामाणिकपणे पार पाडतो, यावर आपल्या मुलांचा एकंदरीत विकास आणि प्रगती अवलंबून असते. मुलांसाठी आपण जेवढ्या प्रमाणामध्ये श्रम आणि मेहनत करतो, ज्या त्या प्रमाणामध्ये आपल्या श्रमाचं आणि आपल्या मेहनतीचं फळ आपणास मुलांच्या विकासामध्ये, मुलांच्या उन्नतीमध्ये आणि मुलांच्या प्रगतीमध्ये पाहावयास मिळतं. वाळूचे कण रगडितात तेलही गळे, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. मुलांच्या बाबतीमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात आई वडील श्रम घेतात, तेवढ्याच प्रमाणात आपणास आपल्या श्रमाचं आणि मेहनतीचं योग्य ते फळ मिळत असतं. जशी घडविली तशीच घडली मुलांच्या जीवनाची आणि त्यांच्या आयुष्याची घडी. जे कधी घडवलं नाही, जे कधी फुलवण्याचा प्रयत्न केला नाही, ज्याची कधी मशागतच केली नाही, ज्याच्यासाठी कधी वेळ काढला नाही, वेळ दिला नाही, मग आपण करीत नसलेल्या गोष्टींची आपण आपल्या मुलांकडून कशा प्रकारे अपेक्षा करू शकतो. प्रिय भाविकांनो, प्रतिकात्मक स्वरूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आजचं हे मत्ती लिखित शुभ वर्तमान श्रद्धावंतांसमोर ठेवलेलं आहे. धन्यानं एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे आणि कॅपॅसिटीप्रमाणे दिले. धनी दूरदेशी परदेशी निघून गेला.
ज्या सेवकांनी श्रम आणि मेहनत घेऊन, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि कष्ट करून, वेळेप्रसंगी रिस्क घेऊन आपल्याला मिळालेल्या पैशाची, त्या दानांची, त्या देणग्यांची इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली, धनानं दिलेलं ते भांडवल योग्य ठिकाणी योग्य वेळी जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्या संधीचं सोनं केलं. त्यांच्या श्रमाचा, कष्टाचा आणि मेहनतीचा योग्य तो मोबदला त्यांना मिळाला. त्यांचा आणखीन विकास, समृद्धी आणि प्रगती झाली. त्यांच्या प्रेमाचं आणि मेहनतीचं योग्य प्रतिफळ कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांना धन्याकडून मिळालं. त्या सेवकांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचं ते श्रमजीवी कष्टाळू जीवन पाहून धन्याकडून त्यांची केवळ प्रशंसा नव्हे, केवळ त्यांना शाबासकीच दिली नाही, तर त्यांचा तो प्रामाणिकपणा, त्यांचा तो विश्वासूपणा पाहून त्या धनाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्यावरती आणखीन मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. आपल्या आनंदामध्ये, सौख्यामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जिथं श्रम नाही, जिथं कोणत्या प्रकारची मेहनत नाही, जिथं कोणतीच हालचाल नाही, जिथं कोणता पुढेकार नाही, इनिशिएटिव्ह नाही, त्या आळशी, मैसमंगळू आणि सुशेगात वृत्तीच्या नोकरानं आपणास मिळालेली ती ठेव, ती दानं, त्या देणग्या जमिनीमध्ये तशीच कुजत आणि सडत ठेवली. उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी त्याचा कोणत्याच प्रकारे विनियोग आणि उपयोग करून घेतला नाही. उलट त्या धनाच्या चुका काढून त्याला तो दोष देऊ लागला. त्या धन्यालाच त्यांनी अपराधाच्या चौकटीमध्ये उभं केलं, त्याची शाब्दिक निर्भत्सना केली, विटंबना केली. स्वतःची चूक मान्य करायची नाही आणि दुसऱ्यांना दोषी ठरवायचं, दुसऱ्यांचे दोष शोधायचे आणि दुसऱ्यांना दोष लावायचे. स्वतःचे गुणदोष झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचे वाकून बघायचे, चव्हाट्यावरती आणायचे, जगजाहीर करायचे. ही प्रवृत्ती वाईट आहे. त्याचे परिणाम त्या आळशी सेवकाला, त्या नोकराला भोगावे लागले. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजचं हे शुभवर्तमान आपल्यासारख्या श्रद्धावंतांना काय शिकवतं, काय बोध आणि काय संदेश देतं? आजच्या या वाचनामधून आपण स्वतःसाठी काय शिकू शकतो? शुभवर्तमानामधील प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तो धनी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वर, तो स्वर्गीय पिता आहे. शुभवर्तमानामधील तो धनी या जगाचा निर्माता आहे, मानवाचा उत्पन्न करता आहे. त्यांनीच आपणास जीवनाची देणगी देऊन आपल्याला विविध कला, कौशल्य आणि दानांनी, देणग्यांनी संपन्न केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. कोणाला 5,000, कोणाला 2,000, कोणाला 1,000, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आपल्याला त्यानं दानं दिलेली आहेत. या दानांचा, आपल्या जीवनाच्या देणगीचा वापर आपण स्वतःसाठी, आपण समाजासाठी, आपण ख्रिस्त सभेसाठी आणि आपण परमेश्वरासाठी आपल्या जीवनाची आणि देणग्यांची जेवढी गुंतवणूक करू तेवढ्या प्रमाणामध्ये आपली स्वतःची आणि समाजाची प्रगती ही होईल. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण श्रम आणि मेहनत करू, परमेश्वराशी, स्वतःशी आणि एकमेकांशी प्रामाणिक आणि विश्वासू राहू, तेवढ्याच प्रमाणात आपल्या स्वतःचा, आपल्या समाजाचा, ख्रिस्त सभेचा विकास आणि प्रगती होणार आहे. बंधू भगिनींनो, समाजासाठी, ख्रिस्त सभेसाठी, परमेश्वरासाठी दिलेला वेळ, केलेले श्रम आणि मेहनत ही कधीच व्यर्थ आणि फुकट जात नाही. परमेश्वर कधी ना कधी त्याचा मोबदला आपणास देतोच देतो. हालायचं नाही, डोळायचं नाही, कोणत्या प्रकारची हालचाल आणि प्रयत्न करायचेच नाहीत. असेल हरी तर देईल खाटलावरी, अशा प्रकारची प्रवृत्ती असली, सदैव परमेश्वराला दोष देत राहायचं, सदैव परमेश्वराविरुद्ध कुरकुर करत राहायचं,
नेहमी दुसऱ्यांचे दोष काढायचे, दुसऱ्यांना दोषी ठरवायचं, आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करायची. हे परमेश्वरा, त्यांना तू एवढं दिलं, त्याला तेवढं दिलं आणि मी एवढे प्रयत्न करून मला काहीच नाही. कधी कधी अपराधाचा ठपका आणि आपलं पाप आपण दुसऱ्यांच्या माथी मारायचं, ही वृत्ती चांगली नाही. मी फळ खाल्लं नाही, तिनं दिलं म्हणून मी ते खाल्लं. आपल्या पापांची आणि चुकीची आणि अपराधांची अशा प्रकारे समर्थन करणं, ही वृत्ती चांगली नाही. आजचं दुसरं वाचन प्रिय बंधू भगिनीनो आपणास सांगतं की आपण प्रकाशाची, आपण दिवसाची प्रजा आहोत, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाहीत. अंधारामध्ये वाईट कर्म आणि वाईट गोष्टी घडत असतात आणि तशा प्रकारचं आचरण आणि वागणूक ही आपल्याकडून अपेक्षित नाहीच. बंधूंनो आणि भगिनीनो, परमेश्वरानं आपणास दिलेल्या देणग्यांचा, दानांचा वापर आपण प्रामाणिकपणे, विश्वासूपणे केला, चांगल्या गोष्टींसाठी केला, तर परमेश्वर प्रिय बंधू भगिनीनो आपल्या वागण्यावरती, आपल्या कर्तृत्वावरती खुश होऊन न्यायदानाच्या वेळेला सार्वकालिक जीवनाचा मुकुट, पारितोषिक आणि बक्षीस आपणास नक्कीच देईल. आपल्या कर्तृत्वामुळे, आपल्या श्रमामुळे, आपल्या विश्वासामुळे आपणास त्या ईश्वरी सानिध्यामध्ये, त्या परमेश्वराच्या सहवासामध्ये, त्या स्वर्गीय सौख्यामध्ये राहण्याची नक्कीच संधी लाभणार आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये सद्गुणी आणि सभ्य स्त्री कशा प्रकारे असते याविषयी आपणास मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सद्गुणी स्त्री नेहमीच इतरांचं हित साधते, गरजवंतांसाठी आपली मूठ ती उघडते, आपली मूठ सैल ठेवते, गरजवंतांना सहकार्याचा हात देते. तिच्या मनी आणि हृदयी त्या परमेश्वराची आदरयुक्त भीती ही नेहमीच असते. ती विश्वासू असते, श्रद्धावान असते. अशा या सद्गुणी स्त्रीचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला, आपण तिचं जीवनामध्ये अनुकरण केलं, तिच्याप्रमाणे आपण जीवन जगलो, तर प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो सार्वकालिक जीवनाचं सौख्य आपणास नक्कीच लाभणार आहे. आमेन.